तो आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये 6 मार्क्सचा क्वेश्चन बघणार आहोत. हा क्वेश्चन आहे रिलेटेड टू दी डिफॉर्मेशन. तो डिफॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायला लावतात. हा कंपल्सरी प्रश्न आहे. हा तर तुम्हाला कोणत्याही हालतमध्ये काही करून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचाच आहे. ओके, तो हा क्वेश्चन आपल्या जवळचा क्वेश्चन आहे, आपला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, एक ब्रासचा बार आहे हॅव्हिंग क्रॉस सेक्शन एरिया 1000 mm² इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स. तर तुम्हाला काय म्हटले बघा, तो आपल्याला म्हटलं एक ब्रासचा बार आहे, त्याचा क्रॉस सेक्शन बघा या पद्धतीने दिलं आहे. 1 2 3 असे 3 तुकडे चिटकवलेले आहेत बघा एका पाठोपाठ. आणि या प्रत्येकाचा एरिया जर बघायला गेलात ना, तर ब्रासचा बार जो आहे त्याचा एक एरिया जो आहे 100 mm². याला कापून जर बघितला तर त्याचा एरिया जो येईल तो 100 mm² आहे. याचा पण एरिया 100 mm², याचा पण एरिया 100 mm². कारण किती एरिया एका पाठोपाठ चिटकवलेले आहेत आणि युनिफॉर्म दिसायला भेटत आहेत, म्हणून त्यांचा एरिया किती असणार आहे 100 mm². तो ब्रासचा बार आहे, त्यांचा क्रॉस सेक्शन एरिया 100 mm² आहे. याचा पण आणि याचा पण सब्जेक्टेड टू ॲक्सियल फोर्स. प्रत्येकावरती फोर्स लागतोय बघा. इथे 10चा 40चा 60चा 30चा असा ॲक्सियल फोर्स लागतोय. ओके, पुढे काय म्हणताय तुम्हाला नेट डिफॉर्मेशन. म्हणजे डिफॉर्मेशनचा अर्थ असा झाला की तुम्ही ज्याला ताणतायत किंवा कॉम्प्रेस करतायत ना, तर शेवटी जर याची लांबी बदलेल तर ती लांबी कितीने बदलेल. नेट डिफॉर्मेशन सांगा, ती लांबी किती बदलेल हे सांगायचे तुम्हाला. आणि तुम्हाला अजून काय काय दिले बरं का, तो नेट डिफॉर्मेशन मला काढायला लावलेले. जेव्हा आपण हे बारचे क्वेश्चन येतील, नेट डिफॉर्मेशन जेव्हा तुम्हाला काढायला लावेल तेव्हा काय करायचं हे बारकाईने लक्षात घ्या. आणि ई पण दिलं आहे, ईला बोलतात मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस. किती दिला आहे तो मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस? हा दिला आहे तुम्हाला 1.05 × 10⁵. अजून काही उदाहरणं घेऊ आपण, त्याच्यावरून तुम्हाला ते अंदाज येऊन जाईल. ओके, तो हे आपलं उदाहरण झालं. आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर हा जो काही ब्रासचा बार आहे याच्या 3 तुकडे आहेत, 1 2 आणि 3 यांना आपण चिपकवलेले आहे. आणि यांच्यावरती फोर्स लावतोय, ॲक्सियल फोर्स लावतोय. काही फोर्स लावतोय, काही ताणतोय, काही कॉम्प्रेस करतोय. ओके, तो आता मला सांगा, दिलेल्या बारमध्ये एकूण किती तुकडे आहेत? 3. तो 3 तुकडे आहेत. आपण काय करायचं, या 3 तुकड्याला सेपरेट काढून घ्यायचं. बघा, हा झाला पहिला तुकडा, इथे लिहितो मी हा दुसरा तुकडा, आणि इथे आपण तिसरा तुकडा दाखवूया. तो असे 3 तुकडे आपण दाखवायचे. ओके, नंतर आपण काय करणार आहे, आपण काय करणार आता नंतर, हे पहिला जो तुकडा आहे त्याच्यावरती इकडच्या बाजूला म्हणजे एंड होऊन बघा, मी सांगतो आपल्याकडे 3 ब्लॉक आहेत. एंडचे ब्लॉक कुठले? हा 1 नंबरवाला इथं नाव देतो बघा, हा 1 नंबर, हा 2 आणि 3. 1 नंबर आणि 3 नंबरचा हे जे ब्लॉक आहेत, 1 नंबर आणि 3 नंबरचे हे जे ब्लॉक आहेत, हे एंडचे ब्लॉक आहेत. तो सुरुवातीला एंडच्या ब्लॉकवरती फोर्स दाखवायचा. कुठला फोर्स? हे काय दिले बघा, तो एंडचा ब्लॉकवरती फोर्स दाखवायचा म्हणजे कुठून? इकडून बघा, इकडून आणि इकडून हे 2 फोर्स पहिले दाखवायचे. मग मला सांगा, इकडून लागतोय किती? 10. कधी कधी ताणला जाईल, तो कधी कधी कॉम्प्रेस होईल. आता सध्या काय, या 1 नंबरवरती 10 kN फोर्स लागतोय बघा इकडे. तर याला 1 नंबरवरती 10 लागतोय, तो 10 जसा लागतोय 10, इकडून 10 kN लागतोय, तर तुम्ही इकडून 10 kN दाखवून द्यायचा. ओके, तिसऱ्यावरती या, तिसऱ्या ब्लॉकवरती फोर्स आहे का? इकडून बघा, बाहेरून बघायचं, बाहेरून. ठीक आहे, तो इथून किती लागतोय? 30. इथं आपण किती लावणार बरं का, इकडून लागतोय हा 30, तो इकडून याला 30 लागतोय. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की पहिला ब्लॉक हा याला कोणतरी कॉम्प्रेस करतोय, आणि कॉम्प्रेशनचा अर्थ होतो, कॉम्प्रेस करतोय म्हणजे हा याची लांबी कमी होईल, निगेटिव्ह होईल. तो निगेटिव्ह बार झाला. इकडे हा तुकडा याला बी कॉम्प्रेस केला जातो, त्यामुळे आपण काय असेल? निगेटिव्ह असेल. हा देखील काय असेल? निगेटिव्ह. आता इथपर्यंत आलो. आता प्रश्न असा आहे की मधला जो देत आहे बघा, हा मधला जो बार आहे याच्यावरती 40 आणि 60 असं लागते, पण डायरेक्ट 40-60 घ्यायचं का? असं करायचं नाही. मधल्यावरती फोर्स किती येईल हे तुम्हाला शोधावं लागेल. ते कसं शोधणार? नेहमी तुम्ही मधल्यावरती बाण कसं दाखवणार आहे बघा, या पद्धतीने बाण दाखवणार आपण. तुम्ही विचार करा, आता आपल्या लक्षामध्ये येतं काय की इकडे जर का बाण जात असेल त्याला मी पॉझिटिव्ह घेतो, इकडच्या बाजूला जात असेल त्याला मी निगेटिव्ह घेतो. एवढी बात मला माहिती आहे. तर आपण चेक करू. याला मी काय म्हणतो, आता हा जो ब्लॉक आहे याच्यावरती किती फोर्स आहे मला माहीत नाही, तो काढायचा आहे आपल्याला मधल्यावरचा. तो याला x मानून घेऊ. ओके, आता लक्ष द्या. आता लक्ष काय द्यायचं आहे, हा 10 चालला अलीकडे, इकडे 10 इकडे चालला म्हणजे बघा बाण इकडे चालला म्हणजे निगेटिव्ह येतो. तो 10 इकडे जर चालला तर तो निगेटिव्ह झाला, म्हणजे मी लिहिताना असं लिहिल -10. या बघा, मला काय करायचं आहे, हे दोघांचं कॅल्क्युलेशन करून बघायचं. हे दोघं जिथं चिटकत आहेत ना, हे दोघं जिथं चिटकून आहेत, तिथं कोण आहे? इकडे यावरती आकृतीमध्ये तिथं कोण आहे? हा 40 आहे बघा. हा तुकडा ना, हा तुकडा जिथं चिटकून आहेत ना, इथं 40 आहे की नको? तर आपल्याला ते करून दाखवायचं आहे. म्हणजे बघा, हा 10 चालला इकडे आणि x पण चालला इकडे, म्हणून मी ते लिहिणार -10. इकडे चालला म्हणून -10, हा पण इकडे चालला म्हणून -10. ओके, इज इक्वल टू हे दोघं जे आहेत या दोघांमुळे कोण बनतोय? या दोघांमुळे हा 40 बनतोय, पण 40 बी तिकडे चालला आहे म्हणून -40. नाही समजलं का? हे बघा, पहिल्यावरचं इकडून फोर्स दाखवला तर तो इकडून जेवढा असतो तेवढाच हा असतो. परत इकडचा जर बघायला गेलो, इकडून जेवढा लागतो तेवढाच हा इकडून लागतो, हा पण 30 झाला.
बरोबर. ते पहिले दोघं आकृतीवरचे फोर्सेस दाखवून दिले मी. मधल्याचा मला फोर्स दाखवायचा होता, तो इकडे बाण करून मी एक्स लिहून टाकला. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही करता तर हे कॅल्क्युलेशन कोणाच्या बरोबरीला असायला पाहिजे, इथे जे हे दोघं ब्लॉक आहे ना, इथे जो फोर्स दिसतोय याच्या एवढा असायला पाहिजे. तर मी काय केलं हा 10 हाताला तर इकडे -10 हाताला तर x -x आणि मग केलं -10 -x = हे दोघं जिथे चिपकतायत इथं जाऊन काय होणार तो बघा, इथं -40. तो इकडे जातो ना अभि मायनस. तर इक्वेशन आपण कॅल्क्युलेटरवरती सॉल्व्ह करा किंवा तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करता येईल तसं करा. बघा कसं करणार, ठीक आहे. तर आपण जर बघायला गेलो तर काय येईल बरं का, -10 हे बघा -10 पुढं मायनस एक्स आहे, एक्स म्हणजे काय अल्फा एक्स, -10 -अल्फा एक्स अल्फा इक्वल -40. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल उत्तर किती येते 30. याचा अर्थ असा झाला की एक्सची व्हॅल्यू काय येते, x = 30 येतोय. तो हा x = 30 पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. याचा अर्थ असा झाला, जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते याचा अर्थ असा झाला की हा जो बॉक्स आहे मधला x = किती 30 किलोमीटर पॉझिटिव्ह उत्तर येते. म्हणजे हा जो बॉक्स आहे आपला पॉझिटिव्ह जर काय येत असेल तर हा पॉझिटिव्ह बॉक्स आहे. किंवा काही दाखवायची गरज नाही, जे आहे ते दाखवा. सरळ सरळ दिसतंय पॉझिटिव्ह उत्तर आहे म्हणजे काय ताणतोय ना तो ताणणारा आहे, ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह उत्तर राहू द्यायचं 30 किलोमीटर आलं. काही दाखवूच नका पॉझिटिव्ह निगेटिव्ह, जे येईल ते देणार मी. निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह देणार, पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्ह देणार, पॉझिटिव्ह आला तर मी पॉझिटिव्ह ठेवलं. ओके. ते 3 ब्लॉक आपल्याकडे होते. इथपर्यंत काही डाऊट यायला नको. बघा मी नवीन सांगतो परत. पहिला जो हा ब्लॉक होता तर त्याचा हा एंडचा फोर्स मी दाखवला, हा दाखवला. जसा मी 10 दाखवला इकडून बी मी 10 दाखवला. इकडचा तो फोर्स होता 30, तो इकडून 30 दाखवला. बघा इकडून 30, तो इकडून 30 लागतो म्हणून हा 30 मी दाखवला. पहिला दुसरा तिसरा हा होता. आता आपण लांबी दाखवून देऊ. बघा इथं लांबी किती आहे 1 मीटर आहे, तुम्ही ते 1 मीटर दाखवा. पहिल्या तुकड्याची लांबी किती आहे 1 मीटर. दुसऱ्या तुकड्याची लांबी किती आहे, दुसऱ्या तुकड्याची लांबी आहे 3 मीटर, तो इथं दाखवणार मी 3 मीटर. तिसऱ्या तुकड्याची लांबी किती आहे 2 मीटर, इथं दाखवणार मी 2 मीटर. अशा पद्धतीने आपला हे तिघी ब्लॉक बनवायचे. तो आता हे ब्लॉक सगळे रेडी झालेले आहे. आता आपण काय करणार, मला काढायचं आहे आता डिफॉर्मेशन. तो नेट डिफॉर्मेशन मला फाइंड आउट करायचं आहे. पण 3 तुकडे आहेत 1 2 3, त्यामुळे नेट डिफॉर्मेशनला आपण डेल्टा एल बोलतो. तो या तुकड्यामधला जो डिफॉर्मेशन येईल तो येईल डेल्टा L1, दुसऱ्यामधला येईल डेल्टा L2 आणि तिसऱ्यामध्ये येईल डेल्टा L3. अशा पद्धतीने आपल्याला डिफॉर्मेशन काढावं लागेल. तर याच्यामध्ये जो बदल होईल कॉम्प्रेसमुळे याची लांबी कमी होईल, याला ताणतोय म्हणून याची लांबी वाढेल, याला कॉम्प्रेस करतो याची लांबी कमी होईल. हे 3 डिफॉर्मेशन तुम्हाला काढावं लागतील, डेल्टा L1 + डेल्टा L2 + डेल्टा L3. तेव्हा जाऊन तुम्हाला टोटल डिफॉर्मेशन भेटेल, त्याला बोलतात नेट डिफॉर्मेशन. मग आता आपण एक एक करून करूया. आता तुम्ही म्हणणार की डिफॉर्मेशनचे फॉर्म्युले काय असतात, डेल्टा एल बोलतोय आपण, डेल्टा L1 L2 याचे फॉर्म्युले काय असतात. याचा फॉर्म्युला जो फेमस फॉर्म्युला आहे तो आहे PL/AE. तो काय येईल बरं का, बघा मी डायरेक्टली जरी काढलं तरी चालेल. बघा तो फॉर्म्युला काय याचा, किंवा आपण सेपरेट काढू, डेल्टा L1 काढून घेऊ, डेल्टा L2 काढू आणि डेल्टा L3 काढू, सेपरेट काढूया. बघा तुम्ही जाता तर मागच्या पेजवरती, मला काढायचा आहे डेल्टा L1. डेल्टा L1चा अर्थ असा होता, फॉर्म्युला काय PL/AE. याचा अर्थ असा झाला की पहिली जी आकृती आहे बघा, ही पहिली आकृती, याचा तुम्हाला वापर करायचा आहे. PL/AE घ्यायचा आहे. पी किती आहे 10 किलो न्यूटन आहे. हे बघा ना इकडे फॉर्म्युला काय PL/AE. पी काय आहे, पी म्हणजे फोर्स. पहिल्या तुकड्यावरती फोर्स कितीचा लागतोय 10 किलो न्यूटनचा लागतोय. तुम्हाला किलो लागत नाही, न्यूटन लागतो. तर मग मला सांगा तुम्ही जेव्हा पी टाकणार, पण हा निगेटिव्ह बॉक्स आहे ना, हे बघा इकडे हा जो बॉक्स आहे हा कॉम्प्रेस होतोय म्हणजे हा निगेटिव्ह आहे 10 कॉम्प्रेस करणार आहे. तो पीची व्हॅल्यू मी काय घेणार -10. निगेटिव्ह बॉक्स आहे म्हणून मी मायनस घेणार. तो पी मला लिहायचा आहे -10, कॉम्प्रेशन होता ना, कॉम्प्रेस करतोय, निगेटिव्ह बॉक्स आहे. -10 × 10⁻³ हा झाला पी. 10⁻³ का केला मी, कारण तो किलो न्यूटन होता, मी न्यूटनमध्ये केला. इंटू लांबी. बघा या पहिल्या बॉक्सची लांबी किती आहे 1 मीटर आहे. 1 मीटर लक्षात घ्यायचं, मीटर आणि किलो न्यूटन लागत नाही आपल्याला. तो किलो न्यूटनचं मी न्यूटनमध्ये करून टाकलं 10⁻³ ने मल्टिप्लाय करून. 1 मीटरचा अर्थ असा होतो की याला पण तुम्हाला मध्ये करावं लागणार आहे, याला × 10⁻³ मल्टिप्लाय करायचा. तो 1 मीटर म्हणजे 1 × 10⁻³. आता झाला हा मध्ये. तो मीटरचं मध्ये करायला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आणि किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये करायला बी 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. मी ते केलं. आता एरिया बघा, एरिया पाहिजे mm²मध्ये. त्यांनी तुम्हाला दिलेला आहे सुरुवातीला. हे काय उदाहरणामध्ये क्रॉस सेक्शन एरिया 100 इथं दिलेला आहे सगळा तुम्हाला एरिया. इथं लिहू शकता तुम्ही की एरिया तुम्हाला सगळ्यांचे एरिया किती आहेत 100 mm² एरिया आहे. ठीक आहे का, तो एरिया जो दिला आहे 100 नाही सॉरी 1000 mm² एरिया दिलेला आहे. आणि ईची व्हॅल्यू Nm/mm² मध्ये लागते. ईची व्हॅल्यू किती दिली 1.05 × 10⁻⁵. किती असेल ते 1.05 × 10⁻⁵. ही व्हॅल्यू Nm/mm² मध्ये पाहिजे राहते. तो त्यांनी Nm/mm² मध्ये दिली होती म्हणून मी डायरेक्ट टाकली. हे बघा Nm/mm² मध्ये दिली होती म्हणून मी डायरेक्ट